अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व माझे स्वामी भक्तांना आजचा दिवस प्रत्येक स्वामी भक्ताचा हा सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीने भरलेला असावा, हीच स्वामीचरणी विनम्र प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि खूप साऱ्या मैत्रिणींचा कमेंटमध्ये आलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर थोडाही वेळ न दवडता सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. तुम्हालाही वाटतं की जीवनात अडचणी संपत नाही आहेत, लग्न जमत नाही, कुणाचे आजार बरे होत नाही, आजार बरा झाला तरी तो पुन्हा उद्भवतो, काही वेळेला डॉक्टरांनाच आजाराचं निदान होत नाही, कुठेतरी पैसे अडकलेले असतात, आपले काम अडकलेले असते. आजचा हा व्हिडिओ या सर्व अडचणींवरती खूप खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 14 आणि 18 यांची अद्भुत ताकद. तर मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे, कारण या व्हिडिओचं टायटलच तितकं स्ट्रॉंग आहे. म्हणजेच 18वा आणि 14वा पाठ हा गुरुचरित्रातला अध्याय. तर प्रत्येकाची इच्छा असते की गुरुचरित्र वाचायचं, पण अनेक अडीअडचणी असतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा असते, पण वेळ मिळत नाही. घरातल्या प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कधी नियम कडक वाटतात. भीती वाटते की योग्य पद्धतीने वाचलं नाही तर, सातत्य ठेवता आलं नाही तर, किंवा मन एकाग्र झालं नाही तर, शंका निर्माण होतात. सुरुवात करूनच मध्येच सोडावं लागलं तर यासाठी या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे या व्हिडिओमध्ये नक्की देऊयात. तर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळेही आपण कधी वाचणं थांबवतो. म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न राहील. तर 14वा आणि 18वा हे जे अध्याय आहेत ते गुरुचरित्रातील सर्वात मेरुमणी आहेत. आता यांना मेरुमणी का म्हणायचं? कारण गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची विशिष्ट अशी एक ताकद आहे. परंतु 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हा अत्यंत शक्तिशाली आहे. गुरुचरित्रातील अत्यंत शक्तिशाली अध्याय म्हणजे संकटातील निवारणासाठी विशेष मानले जातात. गुरुकृपा मिळवण्यासाठी हे अध्याय खूप प्रभावी आहेत. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, किंवा आपण म्हणतो की या व्यक्तीला बाधा लागली आहे तर ती बाधा दूर करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचं मन चंचल असेल, अशांत असेल तर ते मन शांत करण्यासाठी, त्याची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, प्रत्येक अडचणींवरती मार्ग दाखवणारा फक्त आणि फक्त हे 2 अध्याय आहेत. तर आध्यात्मिक उन्नती मिळवण्यासाठी, श्रद्धा दृढ होण्यासाठी, अनेक अनुभवांना आपल्याला सामोरं जाण्यासाठी, म्हणजेच स्वामींची अनुभूती येण्यासाठी हे पाठ खूप महत्त्वाचे आहेत. पाठ म्हणजे आपण त्यांना अध्यायी म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणताल की 14वा, आता गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा अत्यंत शक्तिशाली ग्रंथ आहे आणि खूप पवित्र ग्रंथ आहे. जर तुम्हाला दररोज या अध्यायाचं वाचन करायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेला तो ग्रंथ घेऊन पुन्हा ठेवणे आणि दररोजच तो हाताळणे हे माझ्या मते तरी योग्य नाही. परंतु मी तुम्हाला याचाही देखील उपाय सांगणार आहे. तर 14वा आणि 18वा अध्यायासाठी एक सेपरेट ग्रंथ, म्हणजे छोटासा ग्रंथ, छोटंसं पुस्तक बाजारामध्ये भेटतं, ते तुम्ही नक्की घ्या. काहीमध्ये फक्त 14वा अध्याय असतो, काहीमध्ये फक्त 18वा अध्याय असतो, तर काही पुस्तकं अशी असतात की ज्यांच्यामध्ये 14वा आणि 18वा अध्याय देखील दिलेला असतो. हे पुस्तक खूप छोट्या म्हणजे आकाराने पण खूप छोटं आहे आणि किंमतही खूप कमी आहे. वाचायला सोपं आहे, ते तुम्ही दररोज घेऊन ठेवू शकतात. पण गुरुचरित्र ग्रंथ दररोज हाताळणं हा योग्य नाही. रोज वाचन करणं शक्य आहे जर तुम्ही तो छोटा ग्रंथ घेतला, कारण फक्त नवा जर व्यक्ती असेल तर त्याला 5-7 मिनिटे लागू शकतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीला सेवा ते सर्रास होऊन गेलं तर त्याच्यासाठी 2-3 मिनिटंही खूप आहेत. तुम्ही प्रवासातही तो वाचू शकतात. नवीन लोकांसाठी योग्य आहे, किंवा नियम त्याचे सोपे आहेत, सातत्य ठेवणे त्याच्यामध्ये लवकर सोपे जाते आणि परिणाम लवकर दिसतात. त्यामुळे ह्या मोठ्या ग्रंथापेक्षा तुम्ही तो जर छोटा ग्रंथ वाचायला घेतला तर तो तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल. आता तुम्ही म्हणताल की बऱ्याचशा मैत्रिणींचा असा कमेंटमध्ये आला होतं की
मला आता त्या ताईंचं नाव नाही आठवत, परंतु त्यांचं म्हणणं होतं की ताई 14वाच अध्याय का किंवा 18वाच अध्याय का. तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 14वा आणि 18वा अध्याय हा अत्यंत शक्तिशाली आहे. अनेक लोकांचे, अनेक स्वामी भक्तांचे त्यावरती अनुभव आहेत. आजार बरा होत नाही असाही बऱ्याच लोकांच्या समस्या असतात. डॉक्टरांकडून कधी निदान होत नाही. म्हणजे आजार खूप क्षुल्लक असतो, परंतु त्याचं निदानच होत नसतं. कुणाकुणाचं लग्न कित्येक वर्ष वय झालं तरी जमत नसतं. संतती प्राप्तीमध्ये भरपूर अडथळे तयार होतात. अडकलेले पैसे मिळत नाहीत. नोकरीत अडचणी तयार होतात. घरात भांडणं होतात. नवरा बायकोंमध्ये ताणतणाव होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची भांडणं होतात. मानसिक ताण येतो. भीती आणि नकारात्मक विचार तयार होतात. अचानक येणाऱ्या संकटातून संरक्षण यातून तयार होतं. तर तुम्हाला या प्रत्येक गोष्टीतून जर निवाडा हवा असेल तर तुम्ही या अध्यायांचं वाचन नक्की करा. आता अध्यायाचं वाचन नेमकं कसं करायचं, तर तुम्ही दररोज संकल्पयुक्त अध्यायाचं वाचन करू शकता. म्हणजे तुम्ही जर 20 दिवस 21 दिवसांचा जर संकल्प केला तर संकल्पयुक्त तुम्हाला दररोज म्हणजे 5च मिनिट लागतील. तर तुम्हाला 14वा किंवा 18वा अध्याय तुम्हाला दोन्ही वाचायचे असेल तर तुम्ही दोन्हीही वाचू शकता. तर या अध्यायांचे पठण तुम्ही करा. तुम्हाला याची अनुभूती ही सेवा चालू असतानाच नक्की येईल. आता याचा नियम नेमकं काय, जसं गुरुचरित्रामध्ये तुम्ही कांदा लसूण खात नाही किंवा ब्रह्मचर्याचं पालन करता, गादीवरती झोपत नाही, तसं यामध्ये पाळण्याची गरज नाही. कारण तुम्ही हा पूर्ण ग्रंथ वाचत नाही आहात, तर तुम्ही फक्त एक अध्याय वाचत आहात. तर तुम्हाला फक्त यामध्ये मांसाहार वर्ज्य करायचं आहे. मांसाहार बंद करून, म्हणजे जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर बिलकुलही मांसाहार चालणार नाही. किंवा काळे वस्त्र देखील परिधान करून हा ग्रंथ वाचू नका. तर तुम्हाला जर 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या. म्हणजे नियम अटी दुसरं काहीच नाही, फक्त मांसाहार तुम्हाला चालणार नाही आणि काळे वस्त्र परिधान करू नका. आता काही ठिकाणी असं करतात की सकाळी ग्रंथ वाचून घेतात आणि संध्याकाळी मांसाहार करतात, तर असं बिलकुलही चालणार नाही. कारण गुरुचरित्रातीलच तो एक अध्याय आहे आणि तो अध्याय जरी तुम्ही वाचणारा असाल तरीही गुरुचरित्र वाचण्यात अत्यंत कडक नियम असतात आणि ते तुम्हाला पाळावेच लागतील. तुमचं जर तुम्हाला खायचंच असेल तर तुम्ही हा ग्रंथ वाचू नका, हे मी तुम्हाला खरंच आवर्जून सांगेल. आता नेमकं गुरुचरित्रामध्ये दत्तगुरूंचे चारित्र आहे, आध्यात्मिक मार्गदर्शन आहे, जीवनाचे तत्त्वज्ञान त्यातील सांगितलेले आहे, भक्ती आणि श्रद्धेचे आधार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मनःशांतीचा स्रोत हा कोणता असेल आणि जीवन बदलणारी शक्ती कोणती असेल तर ती श्री गुरुचरित्र आहे. आणि त्यातला 14वा आणि 18वा अध्याय हा विशेष ऊर्जा देणारा अध्याय आहे. वाचनाने सकारात्मकता वाढते, आपल्या अडीअडचणी दूर व्हायला मदत होतात, गुरुकृपा प्राप्त होते, इच्छापूर्ती होते, मन स्थिर व्हायला मदत होते. मैत्रिणींनो, कसलीही भीती मनामध्ये राहत नाही, तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते, घरामध्ये शांती येते आणि आध्यात्मिक प्रगती होते म्हणजे होतेच. त्यामुळे तुम्हाला आता कसा वाचायचा हे तर तुम्हाला सांगितलं की 7, 11 किंवा 21 वेळा तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करू शकता. यावेळेला मन शांत करून तुम्ही संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींचं नाव घेऊन ह्या 2 अध्यायांचं पठण करा. तुम्हाला नक्की प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण इतके शक्तिशाली हे अध्याय आहेत आणि इतका शक्तिशाली हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. माझा स्वतःचा अनुभव या गुरुचरित्र पारायणापासून अत्यंत जवळीक आहे. म्हणजे मला स्वामी सेवेमध्ये जर सगळ्यात आवडीचा जर असेल तो श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि त्यानंतर जी आहे ती स्वामी महाराजांच्या आरत्या आहेत की ज्याने माझं मन अगदी शांत होतं. आणि खरंच मला स्वामींनी श्री गुरुचरित्र ग्रंथातून माझ्या सेवेचं फळ इतकं छान दिलेलं आहे की मैत्रिणींना तुम्हाला शब्दातही सांगू शकणार नाही, इतकं छान फळ मला स्वामींनी दिलं आहे. मी यासाठी स्वामींची सदैव ऋणी राहील आणि माझ्याकडून एकतरी स्वामी भक्त घडावा आयुष्यामध्ये, याचा मी नक्की सदैव प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.